तुम्ही पण प्रत्येक रील पोस्ट केल्यावर त्याचे व्ह्यूज आणि फॉलोअर्स चेक करत असता का? तर थांबा. जेव्हा आपण कंटेंट क्रिएशनची जर्नी सुरू करतो, तेव्हा आपण प्रत्येक रील पोस्ट केल्यानंतर त्याचे व्ह्यूज आणि फॉलोअर्स चेक करत राहतो. प्लस प्रत्येक 10 मिनिटांनी आपण Instagram पेजही रिफ्रेश करायला सुरुवात करतो. मी पण हेच करायचे. मला असं वाटायचं की मी रोज एक रील अपलोड केली की कधी ना कधी ती व्हायरल होईलच. पण मी खूप मोठी चूक करत होते. मी कंटेंट तर अपलोड करत होते, पण माझ्या कंटेंटमध्ये इम्प्रूव्ह करत नव्हते आणि हुक लाईनही मी लिहित होते. पण माझी हुक लाईन जी आहे ती स्ट्रॉंग लिहित नव्हते. आणि लक्षात ठेवा, Instagramला काही फरक पडत नाही की तुम्ही किती रील पोस्ट करताय. Instagram हे पाहतं की पहिल्या 3 सेकंदामध्ये तुम्ही कोणाची स्क्रोलिंग थांबवली की नाही. आणि जर आन्सर आहे येस, तर त्याने तुमचा वॉच टाईम वाढतो, त्याने रिटेन्शन वाढतं आणि Instagram तुमची रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतं. म्हणून प्रत्येक रीलनंतर व्ह्यूज चेक नका करू, तर प्रत्येक रीलनंतर हे चेक करा की माझा हुक लाईन लास्ट रीलपेक्षा बेटर होता की नाही. कारण रोज पोस्ट करणारे क्रिएटर नाही, तर रोज इम्प्रूव्ह करणारे क्रिएटरच जिंकतात. आणि जर तुम्हाला पण कंटेंट क्रिएशन आणि Instagram स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल, तर या पेजला फॉलो करा. मला कमेंट करा हुक. मी तुम्हाला पहिल्या 3 सेकंदामध्ये हुक कसे लिहायचे ते सांगेल. या रीलला सेव्ह करा, शेअर करा त्या वुमेनला आणि स्टुडंटला जे रील्सचे व्ह्यूज बघूनच डिमोटिवेट होतात.